नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ना मळ्यात गेलेली होती मी 4-5 दिवसापूर्वी आणि तिथून असे माझ्या भावाच्या मळ्यातले ॲपल बोर आणलेले होते. तर ॲपल बोर असे छान होते आणि आपण काहीतरी बनवू, आपण असं वाटलं मला की न्यू रेसिपी बनवू, की आजपर्यंत कोणी अशी खाल्ली नसेल भाजी. बोरांची जी भाजी आहे, तर ॲपल बोरांची भाजी आजपर्यंत काही कोणी खाल्ली नसेल. ही अशी ॲपल बोरांची भाजी करायची आहे. तर हे 6 ते 7 बोरं घेतलेले आहेत आणि हे बारीक असे छान चिरून घेणार आहोत. आपण त्याच्यातलं मधलं बी जे आहे ते काढून घेणार आहोत आणि असे बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत आपण. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या फोडी करून घेणार आहोत आणि त्याच्यातलं बी काढून घेणार आहोत ॲपल बोरमधलं. आणि आपल्याला त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे, अगदी कमी साहित्य लागणार आहे. तुम्ही बघा, कमी साहित्यात खूप सुंदर अशी अगदी टेस्टी भाजी होणार आहे. ॲपल बोरची भाजी खूप छान. तर बघा, अशा पद्धतीने आपण बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. बी काढून बघा, असं बी काढून ठेवलेलं आहे, सगळं बी काढून त्याच्यातलं. तर हे अशा फोडी तयार झालेल्या आहेत. आपण हे बी बाजूला काढून घेतलेलं आहे. तर आपण शेंगदाणे घेतले, एक छोटे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते कढईत आपण छान असे भाजून घेणार आहोत खमंग. आता इथे कढई घेतली, कढईत असं आपण हे शेंगदाणे असे थोडेसे भाजून घेणार आहोत. आणि एका बाजूला मी चिंच घेतलेली आहे. चिंच थोडीशी आपण त्याच्यात पाणी टाकून ती थोडी भिजवून घेणार आहोत. आणि ती 5-1 मिनिटं अशी भिजवून ठेवणार आहोत. तिचा जो हे आहे बघा, पाणी टाकलेलं आहे आणि ती एका बाजूला आपण भिजवून ठेवणार आहोत. इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि बारीक शेंगदाण्याचं कूट करणार आहोत. इथे आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. आपण गॅसवर तशीच तीच कढई ठेवलेली आहे. तिच्यात आता 1 चमचाभर आपण इथे तेल टाकून घेणार आहोत. तेल असं छान तापतं तोपर्यंत आपण आता तापल्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरे छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे तेलामध्ये आणि आता आपण इथे बघा, माझ्याकडे तयार अद्रक लसूणचं पेस्ट आहे, ती टाकणार आहोत आपण थोडीशी. अगदी कमी साहित्यात आपल्याला ही भाजी करायची आहे आणि एकदम चविष्ट लागणार आहे. तर ही अद्रक लसूणची पेस्ट आपण त्याच्यात टाकून घेतलेली आहे. ती थोडी तेलामध्ये आपण परतू देणार आहोत. बघा, अद्रक लसूणची पेस्ट आपली छान अशी परतून गेली. आता याच्यात आपण फक्त लाल मसाला टाकलेला आहे. आपण अगदी घरचे मसाले वापरणार आहोत. त्याच्यात थोडासा अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे मी आणि 2 चमचे लाल तिखट आणि गरम मसाला वापरलेला आहे बिना त्याच्यात. आणि इथे धने पावडर टाकलेले आहे. आणि मग आता आपण कसं, स्टीलची कढई आहे ती पटकन तापून जाते, त्याच्यामुळे आपण तिथे पळीमध्ये मसाले टाकलेले होते. आता बघा, असे छान असे खमंग भाजले गेलेले आहेत. आणि आपण जे बोरं चिरलेले होते ते आपण याच्यात आता टाकून घेणार आहोत. आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत, कारण बोरांनाच पाणी सुटतं. बघा, अशा पद्धतीने आपण छान अशी भाजून घेत आहोत, हे परतून घेत आहोत.
आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत. छान असे परतले आणि बोरं असल्यामुळे ते पटकन शिजून जात असतात. तर आपली इकडे एका बाजूला आपली ही चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे बघा. आपण ही चिंच अशी आपण तो चोथा बाजूला काढून आणि त्याच्यातलं पाणी टाकणार आहोत. आणि त्याच्यातच आपल्याला ती शिजून जाणार आहे. आणि आता याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत. आणि आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना माझा मोबाईल बंद पडला होता, त्याच्यामुळे आपल्याला मीठ टाकताना मला दाखवता नाही आलं आहे. आणि छान अशी बघा अशी 5-1 मिनटं आपण ही भाजी अशी झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. आपलं जे पाणी टाकलं आहे आपण चिंचेचं, त्याच पाण्यात ती भाजी आपली वाफवली जाणार आहे. आपण वरून पाण्याचा वापर करणार नाही आहोत. बघा अशा पद्धतीने आपण इथे छान अशी ही भाजी झालेली आहे. आणि आपण 5 मिनिटं असं गॅसवर आता झाकण ठेवणार आहोत. कढईवर आपण असे थोडंसं 5-1 मिनिटं असं झाकण ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने पाणी सुटायला लागले आहे आणि वाफेमध्ये ती शिजून जाणार आहे. अगदी पटकन शिजते आणि चविष्ट लागते. तुम्ही सुद्धा अशी ॲपल बोरची भाजी करून बघा आणि छान लागते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. हे बघा छान अशी ॲपल बोरची भाजी तयार झालेली आहे. पण याच्यात मी तुम्हाला दाखवले हाताने की शिजलेली आहे, अगदी सुंदर झालेली. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.